चलो बीच में, चलो बीच में। तर नमस्कार मंडळी, आपण आलोय आज अलिबागला. नागावच्या पुढे जो पालाव आहे तिथे कॅम्पिंगसाठी टेंट आहेत. वन डे स्टेकेशनसाठी आम्ही आलो आणि आज फायनली आमच्या ग्रुपने व्हॉट्सअप चॅटच्या बाहेर येऊन रियालिटीमध्ये काहीतरी गोष्ट केलेली आहे. आणि सिरियसली हा कॅम्प खूप चांगला आहे, अफोर्डेबल आहे. आय थिंक 1100 का 1200 रुपये आम्ही पे केलेत आणि खूप चांगली व्यवस्था होती. मी तुम्हाला पुढे सगळे व्हिडिओज दाखवेल, सगळे क्लिप्स ॲड करेल. तोपर्यंत तुम्ही बाजूच्या एन्व्हायरमेंटचं एन्जॉय करा. जर तुम्ही सगळे 31st प्लॅन करत असाल ना की कुठे जायचं तर ह्या प्लेसला तुम्ही नक्की व्हिजिट करू शकतात. तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलसोबत, फॅमिलीसोबत जाऊ शकतात, कारण हे फॅमिली फ्रेंडली पण आहे. आणि सकाळची सुरुवात आमची झाली CST स्टेशनला सगळेजण भेटून, कारण आम्हाला गेटवे ऑफ इंडियावरून यॉट पकडायची होती. फायनली आम्ही चाललो गेटवे ऑफ इंडियाला आणि माझ्या मैत्रिणी आहेत पुढे. हा माझा काय असा लुक आहे आजचा. बघा आम्हाला बघून पळाल्या. फायनली बस पकडली आणि बस पकडून आम्ही एकमेकांच्या मांडीवरती बसलो, कारण आमच्याकडे सामान पण खूप होतं. तर फायनली आम्ही पोहोचलोय. आम्ही चाललोय आमची यॉट वरती. बघू आता किती वेळ लागतोय आणि अजून तिकीट भेटली नाहीये. आमचा कॉन्फिडन्स माहिती का किती? चला AC डेकमध्ये बसलोय आम्ही. AC डेकमध्ये पैसे अजिबात नाहीये पण बसलोय. हे बघा, हायकर हाय, ही सेलिब्रिटी आहे मोठी. आणि तुम्हाला मी रिअल लाईफ ताता विंचू दाखवते. हा बघा आमचा रिअल लाईफ ताता विंचू. आणि ही अशी सगळी काय बक्षोती करून झाल्यानंतर आम्ही पोहोचलो बाहेर. तिकडे आम्ही फोटोज काढत होतो, कारण यार बिना फोटोजचं कसं जमेल? ते फोटो सेशन होणं मॅन्डेटरी आहे. स्टेटसला काय टाकणार, इन्स्टाच्या स्टोरीला काय टाकणार, त्याच्यामुळे फोटोज इज मॅन्डेटरी. सगळे एकमेकांचे फोटो काढत होते. फोटोज काढून झाल्यावरती खूप वैतागला. त्याच्यानंतर आतमध्ये आलो आणि रिअलाइज झालं एवढे पैसे कुठे उडवायचे, म्हणून आम्ही चाय पियालो. आणि नंतर माझ्या मैत्रिणींना सुचलं की यार हिच्याकडनं नेल पेंट लावली आहे, कारण ते घरी नेल पेंट लावायला विसरले. आणि मी खरंच खूप खराब पद्धतीत नेल पेंट लावते, जी मी मध्ये एका मैत्रिणीला लावलेली आहे. आणि एकीला खूप चांगल्या पद्धतीत लावली, कारण माझा राईट आणि लेफ्टचा थोडा इश्यू आहे. जरा समजून घ्या, ते त्यांना कळलं पण तुम्हाला तरी कळलंच पाहिजे ना. नेल पेंट मी खूप व्यवस्थित पद्धतीत लावतो. मी तुला किती हे सगळं करत पोहोचलो आम्ही मांडवाला पोहोचल्यानंतर टॅक्सी केली. टॅक्सीमध्ये काय तर आमच्या गाण्यांच्या भेंड्या चालू होत्या नक्की, पण एक पण गाणं आठवत नव्हतं आम्हाला. आणि हे सगळं झाल्यानंतर आम्ही पोहोचलो फायनली टेंट साईडला. खूप चाललंय भाई, खूप प्रमाणाच्या बाहेर. आणि पोहोचल्याच्या नंतर एक गोष्ट चांगली की त्यांनी वेलकम ड्रिंक ठेवली. आम्ही पोहोचलोय. आता बघू कॅम्पेन कशी जाते, मी तुम्हाला सगळे अपडेट्स देत राहील. स्टेट काय ते कॅम्पचं नाव होतं C Star कॅम्पिंग, ज्यांनी वेलकम ड्रिंक ठेवलेली. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे व्हेज नॉनव्हेज असे दोघांचे वेगवेगळे बँड होते. आणि वेलकम ड्रिंकमध्ये कोकम सरबत होतं, जे की कोकम आहे की नाही कळत नव्हतं, पण ठीक आहे. आणि असा काय ते टेंटचा एरिया होता, असा काय तो व्ह्यू होता. हे व्ह्यूज कसे आहेत ना ते तुम्हाला पुढच्या क्लिप्समध्ये नक्की कळेल, कारण खूप चांगलं होतं. आणि ह्या टेंटच्या पुढेच आमच्या ना बीच होता. त्या बीचच्या इकडे एकदम कानाकोपऱ्यात कुठेतरी ही दगडं होती. तिकडे आम्ही जाऊन रेकॉर्ड करायचा प्रयत्न केलेला, कारण तो एकच जागा होती जी चांगली होती आणि जिथून चांगला व्ह्यू येत होता. आणि मी बिंग माझा एक कोर व्हॅल्यू आहे, जिथे झोका तिकडे मी. झोका असेल तर मी असणारच असणार, म्हणजे सगळं गेलं उडत, मी आधी झोक्यावरती बसणार. हे माझं लहानपणापासून चाललं. आणि भले मी घोडी झाली असेल तरी पण हे माझं चालतच राहणार आहे. तर मी सगळ्यात आधी पोहोचली झोक्यावरती. त्याच्यानंतर आम्ही नाश्ता केला. यार काय मिसळ होती यार, खूप भारी मिसळ होती. म्हणजे आणि अनलिमिटेड होतं, तुम्ही जेवढं पाहिजे तेवढं घेऊ शकत होता. मिसळ मला खूप आवडली, प्रमाणाच्या बाहेर आवडली. एवढी चांगली मिसळ मी कुठे खाल्ली नाहीये म्हणजे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट आहे, जे सनसेट दिसत होतं ना भाई, म्हणजे मी आतापर्यंत जेवढे सनसेट बघितले ना त्यातला हा सगळ्यात बेस्ट सनसेट होता. आणि जे कलर्स चेंज होते ना, प्रत्येक 5-5, 10-10 मिनिटाला ना कलर चेंज होत होते सनसेटचे. ते खूप अतिशय सुंदर होते. तुम्ही नंतर पुढे बघाल, कधी ऑरेंज, कधी येल्लो, तर कधी व्हाईट, असे म्हणजे खूप चांगल्या प्रकारे दिसत होते. हा एक होता. त्याच्यानंतर हा एक कलर दिसत होता. आणि हे काय आम्ही 4 जणी
आणि अशी काही ती बीचवरून आमच्या टेंट साईडची लाइटिंग केलेली गेली होती, तुम्ही बघू शकता. खूप चांगला एरिया वाढत होता तो आणि लांबून खूप सुंदर दिसत होता. हॉर्स रायडिंग करण्याने असं कसं काय होऊ शकतं, ते होणं शक्यच नाहीये. त्याच्यामुळे मी जिथे मला घोडा दिसेल तिथे मी हॉर्स रायडिंग केल्याशिवाय राहत नाही. भले मग किती पण पैसे घ्या, पण मला हॉर्स रायडिंग द्या, करायला भेटलीच पाहिजे. मला हा रूल आहे. लोक सनग्लासेस वापरतात डोळ्यांवरती येणारा उजेड हे करण्यासाठी, पण आम्ही वापरतो का, आता आम्हाला कॅमेऱ्यामध्ये शेड्स मध्ये व्ह्यू पाहिजे, तर आम्ही कॅमेऱ्यावरती हा शेड ठेवून आम्ही व्ह्यू घ्यायचा प्रयत्न करतो. आणि हा काय तो असा मस्त संध्याकाळचा व्ह्यू झालेला, खूप भारी वाटत होतं. म्हणजे एकदम शांत, पीसफुल. तुम्हाला शांतता पाहिजे तर जावा, आणि नंतरचा जो गोंधळ होईल ना ते तुम्हाला कळेल पुढे येताना. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे बार्बिक्यू होतं, व्हेज नॉनव्हेज दोन्ही किती भारी भारी होतं. चिकन तंदुरी होती नॉनव्हेज वाल्यासाठी, आणि व्हेज वाल्यासाठी 3 ऑप्शन होते बाबा. एक होतं कॉर्नचं, दुसरं होतं पनीर आणि पोटॅटो, हे ऑप्शन होतं. आणि नंतर गेम्स पण चालू होते त्यांचे, ते तुम्ही बघा. आणि असे काय त्या लोकांनी झाडांना लाइटिंग केलेली, आणि तिकडे हार्ट शेप मध्ये पण काहीतरी ठेवलेलं, त्याला पण लाइटिंग होती. आणि मग ह्याच्या भोवती सगळेजण फोटो काढत होते. तर म्हटलं आपण पण फोटो काढूया, पण ते फोटो काढायचे राहून गेले. म्हणून मग मी ह्या झाडाचाच काय तो व्ह्यू घेतला का. आता म्हटलं की बाबा जरा तुम्ही पण बघा, तुम्हाला पण आयडिया येईल की कसं कसं डेकोरेट केलेलं आहे आणि ते का व्हिजिट केलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर थीम होता रात्रीचा एक चांगले तुम्ही ड्रेसेस घालू शकता, तर मी हा घातलेला. आणि माझ्या मैत्रिणीने ज्या फालतू पद्धतीचा व्हिडिओ काढलाय, मी जे बार्बिक्यू बद्दल बोलत होते ना, ते हे व्हेज मध्ये ऑप्शन्स होते आणि नॉन व्हेज मध्ये फक्त तंदुरी होती. पण खाऊन सगळ्यांना चांगलं वाटलं, कारण मी तुम्हाला 1200 रुपयामध्ये काय भेटणार आहे. आणि मला फक्त झोका पगलू बोलून चालणार नाही, माझी मैत्रीण पण आहे, म्हणून आम्ही ते दोघं पण झोके खेळत बसलेलो. बाकी गेले सगळे उडत, आपल्या दोघांचा व्हिडिओ आला पाहिजे. नाचून खूप थकलो आणि भूक लागली, म्हणून आम्ही जेवायला गेलो. आणि मी व्हेजिटेरियन असल्यामुळे व्हेज घेत होती, पण आमच्याकडे काय ऑप्शन होते भाई. भाजी, मटर पनीर, छोले, डाळ, चपाती आणि भात. आणि नॉनव्हेज वाल्यासाठी काय, चिकनचा रस्सा, भात, चपाती, संपला विषय. आणि काय त्याच्यानंतर आम्ही 12:30ला बीच वरती गेलेलो फालतूच्या गोष्टी करायला, कारण आम्हाला झोप येत नव्हती. आणि त्याच्यानंतर आहे ना लाईव्ह सिंगिंग चालू होती, ते नक्की तुम्ही ऐका. यार गुड़िया तेरा गुटा पानी देसिया जोड़ी आसमानी ले गई. आणि लाईव्ह सिंगिंग झाल्याच्या नंतर त्यांनी रात्री ये जवानी ये दिवानी हा मूवी प्रोजेक्टर वरती लावलेला, तर तो मूवी सोडून आम्ही युनो खेळत बसलेलो. आणि ते सकाळी आम्ही 4:30-5 वाजेपर्यंत युनो खेळत होतो भाई. म्हणजे काय झोपायचं नावच नव्हतं, आणि खूप प्रमाणाच्या बाहेर अतिशय थकलेलो, कारण बॉडी पूर्ण ड्रेन आउट झालेली, एनर्जी पूर्ण ड्रेन आउट झाली. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ह्या लोकांनी रात्री चाय ठेवलेली, जर कोण जागत असेल तर ते चाय पीत जी थंडी आहे ना ती तुमची नाहीशी व्हावी. आणि आम्ही युनो खेळत बसलेलो. आणि त्याच्यानंतर 4:30-5ला झोपल्याच्यानंतर 7 वाजता उठून आमचा हा काय तो असा नाश्ता होता पोह्याचा चांगला. मी पहिल्यांदा पोह्यामध्ये ऍक्च्युअल मध्ये टमाटर खाल्लेलं, आणि नंतर म्हटलं की जायच्या आधी जरा बीचवरती जाऊन येऊया. तर बीचवरती जाऊन मी असा काय तो एवढा स्लो मोशन मध्ये व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला. आता तो सक्सेसफुल झालाय की नाही झालाय ते तुम्ही सांगा. आणि हा, जर ह्या कॅम्पेनला तुम्हाला जायचं असेल आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स पाहिजे असेल तर कमेंट करा, मी तुम्हाला खालती कमेंट सेक्शन मध्ये कॉन्टॅक्ट डिटेल्स नक्की प्रोव्हाइड करेन. तर
आणि तुम्ही अलिबागला आलात तर कोळीणबाईला येणार नाही असं कसं चालेल, म्हणून आम्ही रिटर्न येता येता कोळीणबाईला आलो. आणि व्हेज नॉनव्हेज असे दोघे जण असल्यामुळे आम्ही खूप चांगल्या पद्धतीने जेवण मागवलं. पण सगळ्यात आधी मी कॉल करून विचारलं की व्हेजमध्ये त्यांच्याकडे ऑप्शन आहे की नाही. आणि भाई काय एस्थेटिक बनवलं तिने रेस्टॉरंट, खूपच एस्थेटिक बनवलं, म्हणजे एकदम बीच वाईब्स येतं ते रेस्टॉरंट. तर काही लोकांनी सुरमई मागवलेली, प्रॉन्स मागवलेला आणि मी मागवलेली व्हेज थाळी. त्याच्यात खूप चांगलं आणि भाई काय अफोर्डेबल होतं. 200 रुपयामध्ये व्हेज थाळी पडली मला. ही 2 भाज्या, व्हेज कोल्हापुरी, छोले, भाकरी भाकरी खूप चांगली होती. आणि असा काय तो व्ह्यू होता, अशी एंट्रन्स आहे, त्याच्यानंतर बसायला जागा वगैरे आहे. आणि माझ्या मम्मीची स्ट्रिक्ट स्ट्रिक्ट अशी मला ताकीद होती की तिथे चालली आहे तर तिच्या कोळीणबाईच्या दुकानातून ना मसाले घेऊन ये. तर मी तेच करत होते, ते मसाले घेऊन घेऊन वेळ झाला. त्याच्यानंतर आम्ही निघालो जेटीसाठी. आणि आम्ही एवढे 10 जण कसे बसलो आमचं आम्हाला माहिती. सगळ्यात पुढे मी बसलेली आणि माझी मैत्रिणीला लय झोप आलेली, प्रमाणाच्या बाहेर अतिशय झोप आली. ती त्याच्यामध्ये माझ्या खांद्यावरती झोपून गेली. तर बघा आता कशी झोपली आहे ती, म्हणजे बघा असं झोपेतच ती बाहेर जायला नको. फायनली आम्ही मांडवाला पोहोचले. खूप घाई गडबड चालू आहे. अजंता आमची आलेली आहे आणि खूप थकलेलो, त्याच्यामुळे गॉगल्स घातले, कारण झोप कोणाला दिसली नाही पाहिजे ना, थकावा कोणाला दिसला मग घरी जाऊन झोपायचं आहे बास. असं वाटतं मीच बोट चालवणार आहे. बघा मी पुढे बसली आहे चेअरवरती, एकदम कोपरावरती. टॅलेंट किती बैठने गेले जगह नाही आहे. आणि मग मी पहिल्यांदा M2M फेरी बघितली, म्हणजे रिअलमध्ये की एवढी मोठी असते. कारण अलिबागला जाण्याला थोडी होतं आणि काकांनी मला दया आली, त्याच्यामुळे काकांनी मला चाय दिली. आणि मी त्यांना वाटतं बहुतेक त्यांना कळलं असेल की मी चहा प्रेमी, त्याच्यामुळे ह्या मुलीला जरा चाय देऊन टाकूया. आणि अशी काय ती चहा पीत, खुर्चीवरती बसत, समुद्राचा व्ह्यू नजारा घेत घेत आम्ही फायनली पोहोचलो गेट इंडियाला. असे काय ते आमचे 1.5-2 दिवस गेले. खूप खूप मजा आली. आणि पहिल्यांदा आम्ही लोक म्हणजे 2016 पासून आम्ही सोबत आहे, म्हणजे ऑलमोस्ट 10 वर्ष आता व्हायला आले. आणि ह्या 10 वर्षात आम्ही पहिल्यांदा कुठेतरी स्टेकेशन साठी गेलेलो आणि खूप मजा आली. एवढा टाइम एकमेकांना देऊन किंवा काय पण. आणि त्या वेळेची खूप गरज होती सध्या तरी, पण ठीक आहे.